नमस्कार, मी अर्चना पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भातील ज्या काही याद्या जाहीर झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या आपल्या ताईंचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत. अप्रूव्ह झालेला आहे याचा अर्थ हा मंजूर झालेला आहे आणि माझी बहीण लाडकी या योजनेमधले 1500 रुपये मासिकचा जो काही लाभ आहे, तर तो लाभ मिळण्यासाठी या महिलांचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता हा अर्ज मंजूर झाला तरी देखील अजून काही काम आपल्याला करावं लागेल. तर हे काम कुठलं करायचं आहे, हे जर काम नाही केलं तर हे 1500 रुपये आपल्याला विहित वेळेमध्ये आपल्या खात्यावरती जमा होतील याची काहीही गॅरंटी देता येणार नाही. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अप्रूव्ह झालेले आहेत, तर त्या महिलांच्या खात्यावरती पुढच्या काही दिवसांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत. मग हे 3000 रुपये जमा व्हायचे असतील तर आपल्या बँकेच्या खात्यासंदर्भातल्या काही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जरी आपण एखादं बँक खातं अर्जासोबत जोडलेलं असेल, आपला अर्ज मंजूर झालेला असेल, तरी देखील या योजनेचा जो काही लाभ आहे तर तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या सिस्टीमने आपल्या खात्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळं आपलं जे काही बँक खातं आहे तर ते बँक खातं आधार कार्डला जोडलेलं असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये अजून एक बऱ्याचशा ताईंनी मला शंका विचारली की आम्ही आमच्या ज्या काही बँकेची खाती आहेत, म्हणजे आपल्या महिलांची एक सोडून 2-3 ठिकाणी पण खाती असू शकतात, तर त्याच्यातल्या एका खात्याला माझं आधार कार्ड जोडलेलं आहे आणि त्या खात्याला मी थंबवरती पैसे विड्रॉ करू शकते, तरी देखील मला अजून आधार कार्ड लिंक आहे की नाही हे कळत नाही, किंवा जर मी हे आधारच्या पोर्टलवरती चेक केलं तर त्याच्यामध्ये ते इनॅक्टिव्ह किंवा आधार जोडलेलं नाहीये अशा पद्धतीनं दिसते. तर हा नेमका काय विषय? तर याच्यामध्ये आपल्याला आपण ज्या वेळेला बँकेचं खातं उघडतो तर त्यावेळेला आपण प्रत्येक बँकेमध्ये आपलं आधार कार्ड हे कंपल्सरी जमा करतो. तर आधार कार्ड हे बँकेत देणं आणि आधार कार्डला बँक अकाउंट मोबाईल नंबर लिंक असणं, तर या दोन्ही कन्सेप्ट आहेत, या थोड्याशा वेगळ्या आहेत. आपण ज्या ठिकाणी खातं उघडतो, एखाद्या बँकेमध्ये आपलं खातं आहे, तिथं आधार कार्ड दिलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण थंबवर देखील पैसे काढू शकतो. याचा अर्थ असा नाही की त्या बँकेला किंवा ते बँकेचं जे खातं आहे तर ते आपले आधारच्या डीबीटी साठी लिंक आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण हीच प्रोसेस पाहणार आहोत. ज्या ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, तर त्या सर्व महिलांनी ताबडतोब ही जी काही प्रोसेस आहे, या व्हिडिओमध्ये जी आपण प्रोसेस सांगतोय त्या पद्धतीने त्या प्रोसेसमध्ये आपलं जे काही खातं आहे ते आधारला लिंक केलेलं आहे की नाही हे तपासून घ्यायचं आहे. जर आधारला खातं लिंक केलेलं नसेल किंवा जर आपण जे काही माझी बहीण लाडकी योजनेसाठी अर्जामध्ये खातं दिलेलं आहे आणि ते खातं आणि आधारला जोडलेलं जर खातं हे वेगवेगळं असेल, तर आपल्याला काय करायला लागेल, आता जे काही आपण खातं दिलेलं आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, तर ते खातं आपल्याला आधारला लिंक करून घ्यावं लागेल. ज्या पात्र महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत तर ते नारी शक्ती ॲपवरती त्या आपल्या अर्जाचं स्टेटस पाहू शकतात किंवा पोर्टलवरती त्या अर्जाचं स्टेटस पाहू शकतात. आपल्या मोबाईल फोनवरती त्याच्या संदर्भातला मेसेज येतोय. पण अप्रूव्ह झाल्यानंतर देखील आपल्याला काही सेटिंग जे आहेत आपल्या अर्जाचे, आपल्या खात्यासंदर्भातले, तर ते योग्य आहेत की नाही तर हे पाहणं आवश्यक आहे. तर आता याच्यामध्ये आपण याही अगोदर सांगितलं होतं की आपलं जे काही खातं आहे तर ते खातं ऍक्टिव्ह आहे का पहा, त्या खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे का बघा, त्या खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का बघा. पण तरी देखील खूप साऱ्या ताईंच्याकडून मला अशा प्रकारे विचारणं होते की ताई, आमच्या खात्याला आधार कार्ड जोडलेलं आहे की नाही हे कसं तपासणार, आमचं खातं चालू आहे की नाही हे कसं तपासणार, आम्ही आता हे खातं अगोदर अर्जाला जोडलेलं आहे, मग आता ते बदल करता येणार का. तर याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आधारच्या पोर्टलवरती आपलं कोणतं खातं लिंक आहे आधार कार्डला, तर हे पाहण्यासाठीची जी काही प्रोसेस आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, कारण जे जे काही लाभार्थी असतील तर त्या लाभार्थ्यांचं आधारला बँकेचं खातं जोडलेलं असणं आवश्यक आहे, आधार लिंक झालेलं असणं आवश्यक आहे आणि ते आपण घर बसल्या मोबाईलवरती चेक करू शकतो. जोपर्यंत आपलं खातं आधारला लिंक असणार नाही तोपर्यंत आपल्याला या योजनेचा लाभ डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये मिळणार नाही. मग हे लाभाचे पैसे मिळण्यासाठी पुन्हा नंतर अडचण येण्यापेक्षा आपण अगोदरच हे खातं आपलं आधारला जोडलेलं आहे की नाही तर याची प्रोसेस समजून घेऊ. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. आपल्या मोबाईलवर आपल्याला
myAadhar.uidai.gov.in ही वेबसाईट सर्च करायची आहे. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर ती ओपन झाली की अशा पद्धतीचा इंटरफेस समोर येईल. त्याच्यामध्ये वेलकम टू माय आधार खाली लॉग इनचा ऑप्शन आहे. तर या लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपला आधार नंबर टाकल्यानंतर त्याला जो मोबाईल नंबर आपला लिंक असेल तर त्याच्यावरती OTP येईल आणि त्या OTPद्वारे आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर इथं पहिल्यांदा आपण आधार नंबर टाकून घेऊया. इथं आधार नंबर टाकल्यानंतर जो खाली कॅप्चा दिलेला असेल तर तो कॅप्चा देखील व्यवस्थित आपल्याला टाकावा लागेल. कॅप्चा टाकून दिल्यानंतर जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावरती आपल्याला 6 अंकी OTP येईल. हा OTP आपल्याला पुन्हा इथं टाकून त्याच्यानंतर लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. लॉग इन विथ OTP याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा जो काही इंटरफेस आहे तर तो ओपन होईल. त्यामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला दिसतील. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर त्याच्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस हा जो ऑप्शन आहे तर त्याच्यावरती आपल्याला हे जे काही आपलं आधारचं स्टेटस आहे तर ते तपासता येणार आहे. याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत. खाली खाली गेल्यानंतर आपल्याला हे ऑप्शन दिसत आहेत. याच्यापैकी बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनला आपण क्लिक करणार आहे. बँक सीडिंग स्टेटस याच्यामध्ये आपल्याला आपल्या आधार कार्डला कोणती बँक जोडलेली आहे तर ते दिसून येतं आहे. त्याच्यामध्ये जरी जोडलेली नसेल तरी देखील तिथं इनॲक्टिव्ह अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला दिसून येतो. बँक सीडिंग स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर पुढचा जो काही इंटरफेस आहे तर तो ओपन होतो. या आधार कार्डला बँक अकाउंट जोडलेला आहे त्याच्यामुळे इथं बरोबर चिन्ह आपल्याला दिसत आहे. शिवाय खाली स्टेटस हा ॲक्टिव्ह दिसत आहे. आवश्यकता असेल तर याचा स्क्रीनशॉट देखील आपण काढून ठेवू शकतो. यामध्ये आपल्याला आपल्या आधार कार्डचे शेवटचे 4 जे अंक आहेत तर ते दिसत आहेत. त्याच्यानंतर बँक कोणती जोडलेली आहे तर ती दिसती आहे आणि बँकेला आधार कार्ड जोडलेलं आहे की नाही किंवा आधार कार्डला बँक अकाउंट जोडलेलं आहे की नाही तर ते स्टेटस इथं दिसतंय ॲक्टिव्ह म्हणून. आणि त्याच्यानंतर खाली लास्ट अपडेटेड डेट ती सुद्धा दिसत आहे. तर जे काही पात्र लाभार्थी आहेत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांनी या प्रोसेसप्रमाणे आपल्या आधार कार्डला आपलं बँक अकाउंट लिंक आहे की नाही, त्याचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही तर हे तपासून घ्यायचं आहे. हे स्टेटस ॲक्टिव्ह असेल तरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे. जर आपल्या आधार कार्डला हे बँक अकाउंट लिंक नसेल किंवा इथं स्टेटस आपल्याला इनॲक्टिव्ह दिसत असेल तर आपण आपल्या बँकेशी संपर्क साधून तिथं आपलं हे जे काही बँकेचं अकाउंट आहे ते आधार कार्डला लिंक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ निश्चितच आपल्याला उपयोगी पडेल. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह.